सुरुवातीला विचारलं त्याने नैसर्गिक शेती परवडते का काय होते का मग त्याला एक एक गोष्टी सांगत गेलो. मग आपले अनुभव सांगत गेलो. तर त्याला त्या गोष्टी आवडल्या कारण आपण सगळ्या गोष्टी म्हणजे केलेल्या आहेत. आणि ते सांगितलं बा जमिनीसाठी जर आपण पेरणी तुम्ही जसं विचारलं सुरुवातीला पेरणी केल्यावर काय करतात काय नाही. मी सांगितलं की आपण जे काय झाडपाला असते जे काय बांधावर आपण बपरधन म्हणून निरगुडी म्हणा आडोसा म्हणा अशा वनस्पती जे काय आहेत आपल्या सगळ्या मराठी भाषेतच त्याला त्या वनस्पतीची नावं सांगितली फक्त हिंदीमध्ये बोललो. या गोष्टी सांगितल्यावर ते सांगितले ये तो आयुर्वेदिक है आयुर्वेदिक भी आप जानते हैं जानकारी है ये किससे सीख रहे हैं. ते सांगितलं थोडंसं मैं आपसे भी प्रेरित हुआ हूँ. योग ध्यान धारणा ये सब करता हूँ आपसे सीखने के बाद. तर ते थोडेसे हे झाले आपल्याला इम्प्रेस झाले. आणि त्यांनी सांगितलं होतं की मोदी साहेबाचं स्वप्न की स्वयंपूर्ण भारत कसा बनेल त्या पद्धतीने सांगत गेलो. तर त्यांनी एक असा प्रश्न केला होता की तुम्ही हे जर माल बाहेर जर पाठवला तर तुम्हाला जास्त पैसे भेटतील. तर इथं जे काय भारतात आहे भारतात जे उदाहरण म्हणून ते बोलले असं सरळ सरळ बोलले कि तुम्ही जे काय हे धान्य इथं जर समझा 10 रुपये त्याची मिलता है तो बाहर जाकर 100 रुपये मिलते हैं तो आपको ज़्यादा खुशी होनी चाहिए. ये तो बहुत अच्छी बात है. तर त्याला थोडंसं मी म्हणलं की बाबा नाही साहेब ज्यावेळेस आपण हे धान्य इथं 10 रुपयापेक्षा मला 20 रुपये जरी भेटले मला 100 रुपये नाही पाहिजे इथं मला 20 रुपये जरी भेटले त्याच्यात आनंदी ये ऐसे कैसे म्हणलं ये जो काही भारत है ये भारत का जो काही नागरिक सब जो काही म्हणजे इथले जे काही माणसं आहेत ह्याला फक्त आपल्याला निरोगी बनवायचे ह्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं. आणि बाहेरून जे काय आपण इम्पोर्ट करतो कोणतं मेडिसिन म्हणा केमिकल म्हणा ही आपल्याला मागवायची गरज नाही पडली.